नमस्कार मित्रांनो. नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा लागवडीनंतर त्या कांदा पिकात तणनाशक मारले असता तणाबरोबरच कांदा पीकही जळाल्याचे निदर्शनास आले होते. ही घटना जानेवारी 2025 या महिन्यात झाली होती. त्या तणनाशक कंपनीचा दावा होता की त्यांचे तणनाशक हे कांदा पिकावर फवारल्यानंतर फक्त तण मरेन आणि कांद्याला कसल्याही प्रकारची हानी होणार नाही. यावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी तणनाशकाचा कांद्या पिकावर फवारणी केली असता तणाबरोबरच कांदा पीकही नष्ट झाले होते. अशा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी या कंपनीचे तणनाशकाच्या विक्रीवर बंदी आणून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्यावे असे आदेश दिले होते. त्या शेतकऱ्यांना आता एकरी 40,000 रुपये कंपन्याकडून नुकसान भरपाई देण्यात आली आहे. यामध्ये 48 शेतकऱ्यांचा समावेश असून या शेतकऱ्यांना 27,20,000 रुपयाची नुकसान भरपाई दिली गेली आहे. तरी सुद्धा आणखी काही शेतकरी या मदतीपासून वंचित राहिले गेले आहेत. कांदा पिकात तण वाढले म्हणून तण जाळण्यासाठी केलेल्या फवारणीमुळे कांदा पिकच जळून गेल्याने त्या शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले होते. या जिल्ह्यात रब्बी हंगामात खूप मोठ्या प्रमाणात कांद्याचे पीक घेण्यात येते आणि तणनाशक विक्री करणाऱ्या दुकानदाराने त्या कंपनीच्या तणनाशकाचे औषध चांगले आहे असे सांगितल्यामुळे शेतकऱ्यांनी विश्वास ठेवून त्या कंपनीचे औषध फवारले होते. हे नुकसान झालेले शेतकरी प्रामुख्याने सिन्नर, मालेगाव, सटाणा, येवला, देवळा आणि कळवण या तालुक्यातील होते. त्यांना ही नुकसान भरपाई दिल्याने थोडाफार दिलासा मिळणार आहे. पण यात बऱ्याच शेतकऱ्यांनी तक्रार केली नसल्याची शक्यता आहे. कारण सहसा तणनाशक किंवा बियाणे खरेदी केले की पावती ही शक्यतो शेतकरी सांभाळून ठेवत नाहीत. अशा शेतकऱ्यांनी या दुकानदाराकडे डुप्लिकेट पावती असते, त्या आधारे सुद्धा तक्रार करता येते, हे लक्षात घेण्यासारखे आहे. यात कृषी मंत्री यांच्या प्रयत्नामुळे व महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या पाठपुराव्यामुळे ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली आहे. एकरी 40,000 रुपयाची मदत दिली असली तरी प्रत्यक्षात त्या कांद्याचे उत्पन्न निघाले असते तर त्यापेक्षा जास्त कांद्याचे पैसे झाले असते असे शेतकरी म्हणतात आणि ते खरे आहे. यापुढील काळात तरी अशा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची काळजी कंपन्यांनी घेणे गरजेचे आहे. धन्यवाद.